क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वराची जयंती, एक थोर समाजसेवक, ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहे त्यांना तोडणारा हा संत, त्यांची जयंती महाराष्ट्रामध्ये अत्यंत जोमाने आणि उत्साहात साजरे होते. मी सर्व समाज बांधवांना या तुमच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचे असलेले विचार भविष्यामध्ये आपण सर्वांनी अंगीकार करावं अशी विनंती सुद्धा करतो. संजय राऊत नरेंद्र मोदी यांना उद्देशून असं म्हणले की नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे देश गांभीर्याने बघत नाही. कुठे बोलण्याचा राजकीय आजार त्यांना जडलेला आहे. जो माणूस या देशाचं नेतृत्व गेली 15 वर्षापासून करतो, ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा डाग नाही, ते खंबीर नेतृत्व म्हणून ज्या नरेंद्र मोदी साहेबांकडे पाहिलं जातं, अशावर टीका करताना स्वतःची पातळी घेतली हे संजय राऊत यांना तपासलं पाहिजे. दुसऱ्याच्या असलेल्या आशीर्वादावर जगणारे हे लोक देशाच्या पंतप्रधानावर टीका करताना अशा पद्धतीच करतायत. खरं तर लोक यांच्या वक्तव्याला कंटाळलेले आणि त्यांना निश्चित सकाळी उठचा भोगा हा असाच बडबडत असतो, म्हणून त्यांच्यावर जास्त लक्ष लोक देत नाही. पंतप्रधान जी टीका केली ती मुद्दाम वास्तव आहे. आज जर या लोकसभेच्या सीटा वाढल्या असत्या, त्याच्यामध्ये अनेक जातीस्थान धर्माचा एक समावेश जास्त प्रमाणात झाला असता, महिलांना एक मोठं स्थान मिळालं असतं आणि जी संख्या जी वाढल्यामुळे एक मजबूत सरकार ज्याला म्हणतात किंवा मजबूत लोकशाही ज्याला म्हणतात ते निर्माण होणार होतं. परंतु काँग्रेसला ते नकोय. समाजामध्ये जातीभेद करणं, तोडफोड करणं हे काँग्रेसची नीती राहिलेली. म्हणून आज नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्यावर जी टीका केली मला वाटतं ती रास्त आहे. संजय राऊत असंही म्हटले की काँग्रेसशिवाय नेतृत्व कोण करू शकत नाही हे दाखवून दिलेलं आहे. 543 जागा जर दिल्या भाजपमध्ये 2 पक्षाची जागा राखी होऊ शकतात. म्हणून देश कायम पेटवायचा असतो, उजवाद असू दे काय खबर. आता संजय राऊतला माहितीत का शिवसेना प्रमुख काय बोलायचे भाषणामध्ये? कदाचित शिवसेना प्रमुखांचा तर यांना विसर पडलेला आहे. यांचा मार्ग सुद्धा आता काँग्रेसकडे जाण्याचा झालेला आहे. आता काँग्रेसमध्ये जायचं असेल तर तुम्ही खुशाल जा ना, उघडपणे जा. शिवसेना प्रमुखाचं नाव घेण्याची लायकी तुमची राहिलेली नाही. ज्या शिवसेना प्रमुखाने काँग्रेसवर आयुष्यभर टीका केली त्यांचीही प्रशंसा करताय. म्हणून आता बाबासाहेब शिवसेना प्रमुखाचे विचार आणि यांच्या विचारामध्ये असलेले तफावत हे आता नवीन या शतकातले दलाल तयार झालेले आहेत. म्हणून शिवसेनेला डुबवण्यात किंवा उभटाला डुबवण्यामध्ये सर्वात मोठा हा या अशा लोकांचा हात आहे. म्हणून आता हे काँग्रेसचं तुंतुनं वाजवतील, कधी काळी शरद पवारचं वाजवत होते. यांच्याकडे पर्याय नसल्यामुळं आता कुणाच्या तरी मांडीवर जाऊन बसण्याचा हा उद्योग संजय राऊत करतो. पंतप्रधान मोदींच्या भाषणावर रोहित पवार यांनी टीका केली. असं म्हटलं की नावाचं भांडवल करून राजकीय गोळी मारण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. रोहित पवारांनी आपली उंची पाहून टीका करावी. या प्रत्येक टीकेला उत्तर देणं काही गरजेचं नाही. भाजपने कुणाला पोचलं किंवा कुणाबद्दलचं काय मत आहे ते भाजपचं वैयक्तिक आहे. परंतु आमच्या मते आम्ही या सर्व टीका टिप्पणीमध्ये पडत नाही. ज्यांनी त्यांनी आपलं काम करावं, परंतु काम करत असताना समाजामध्ये कुठं आणखीन तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करू नये अशी आमची त्यांना विनंती राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.